पाहू शकता आपण एवढे मांडूळ पकडलेले आहेत। तर नीट दाखव ना असं तिसरा मासा आहे भाई लोक, असं हां तसं तिसरा मासा आहे, तिसरा मासा आहे। नमस्कार मित्रांनो, तर आज मी आणि माझा मित्र आपला शुभम आम्ही चाललेलो आहोत मासे पकडायला तलावामध्ये। तर चला आपण बघूयात आपण कसं काय करणार आहे, पुढचं तुम्हाला सर्व दाखवणारच आहे। तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा मांडूळ शोधू राहिलेलो आहेत आपण गाळ्यामध्ये मांडूळ अडकवण्यासाठी। तर चला शुभम आता करू राहिलेले आहेत। पाहू शकता तुम्ही आपण मांडूळ शोधत आहोत। आपण एवढे मांडूळ पकडलेले आहेत। तर चला आता तलावावरती भेटूयात आपण। चला मित्रांनो, हे आता गांडूळ घेतलेलं आहे आणि हे गळ आहे। आता आम्ही चाललोय मासे पकडायला, चला आता आपण जाऊया। तर चला मित्रांनो, पाहू शकता आपण निघलेलो आहोत आता आम्हाला तसं तलावात पाणी आहे की नाही अजून काही माहित नाही, पण बघूयात आपण जर तलावात पाणी असलं तर मग पकडूयात। आम्हाला एका दुसऱ्या मित्राने सांगितलं होतं का तलावामध्ये पाणी आहे तिकडे। तर चला जाता आता सर्वप्रथम आपण पेट्रोल भरून घेऊया गाडीमध्ये। तर चला आता पेट्रोल भरून आपण निघलेलो आहोत आता। पाहू शकता आपण एकदम नगरपासून 25 किलोमीटर लांब आलेलो आहोत। पाहू शकता मी आणि माझा मित्र। तर चला आपण पोहोचलेलो आहोत आपण तलावापाशी। तर पाणी तर काही दिसून नाही राहिलं मला, तर बघूयात पुढे जाऊन पाणी आहे का। तर हो मित्रांनो, पाणी आहे तलावामध्ये, पाणी आहे पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो फायनली पाहू शकता आपण तलावावर पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तलाव किती मोठा तलाव आहे, पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी शुभम पण आहे, पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी गाळ घेऊन तो रेडी आहे। तर चला आपण मासे पकडायला जाऊया मित्रांनो। तुम्हाला दाखवतो आम्ही कसे मासे पकडतो, काय करतो सगळं। आपण संध्याकाळी मासे पकडून एकदम भारी त्याला फ्राय करून खाऊयात। तर चला बघूयात आपण शुभम पण मासे कसा पकडतो। तसं मला मासे पकडता येत नाही मित्रांनो, शुभमला पकडता येतात। तर चला बघूयात आपण शुभम कसा पकडतो। मी पण थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करतो। तर चला आपण पुढे कंटिन्यू करू। गाडी लॉक केली नाही पाहू शकता मित्रांनो। या ठिकाणून आम्ही खाली चाललेलो आहेत। तर पाहू शकता मित्रांनो, आपण तलावापाशी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी तलाव पाहू शकता तुम्ही, कसं तलाव आहे आपल्या इकडचा गावचा। या ठिकाणी आपला शुभम पूर्ण तयारी करतोय, पाहू शकता तुम्ही। गाळ घेऊन गाळा आहे, गाळा आपण पूर्ण सोडून हे करत आहोत, पाहू शकता। या ठिकाणी पहा मित्रांनो कशा प्रकारे आपण सर्व करत आहोत। पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण गाळ रेडी आहे आपला। आपण मांडूळ लावतो गाळाला, पाहू शकता अशा प्रकारे आपण लावायचं असतं, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। मित्रांनो पाहू शकता तुम्ही शुभम गाळ टाकत आहे तलावामध्ये। तर बघूयात आज किती मासे हाताला येत आहेत आपल्याला। गाळ टाकलेला आहे आपण, पाहूयात आपण बसलेलो आहोत, वाट बघत आहे मासा आपल्या गाळाला फसतो का नाही तोपर्यंत। पण खूप वेळ झाला या ठिकाणी काही मासा हातात नाही आलेला, तर त्यामुळे आपण जागा चेंज करत आहोत। दुसऱ्या ठिकाणी आपण बसायला जाऊयात पलीकडच्या साईडने।
तर चला या ठिकाणी पण बघू शकता शुभम गाळ पुन्हा एकदा ट्राय करत आहे. तलावामध्ये गाळ टाकलेला आहे. बराच वेळ झाला या ठिकाणी बसलेलो आहे, पण गाळ काय म्हणजे सॉरी मासा काय आपल्या हाती नाही लागलेला आहे. मी पण खूप बोर झालेलो आहे. या ठिकाणी दुसरे मुलं आले होते तर त्यांच्या हाती आल्याच एक मासा हाती लागलेला आहे पाहू शकता, पण आपल्या याला काही मासा भेटलेला नाही अजून, आपल्या गाळाला नाही लागलेला आहे. पाहू शकता त्यांनी कसा मासा पकडलेला आहे. आपल्याला 1-1.5 घंटा झालेला आहे येऊन, पण आपल्या हाती अजून मासा लागलेला नाही आहे. बघूयात आपण लागतो की नाही. तर पाहू शकता या ठिकाणी शुभमनी परत एकदा गाळ टाकलेला होता, तर असं वाटतंय की मासा लागलेला आहे गाळाला. तर बघूयात आपल्याला लागलेला आहे का. तर हो मित्रांनो, मला असं वाटतंय की आपल्या गाळाला मासा लागलेला आहे 100%. बघूयात आता. हो मित्रांनो, 100% मासा आहे. एक आलाय आता, एक आत्ताशी मासा हाताला लागलेला आहे. 1 घंट्यानंतर आत्ताशी एक आलाय पहिला. खूप म्हणजे खूप यांनी मला वेळेसारखं केलेलं आहे. पिशवी नाही करे भाव होता एखाद्या आपल्याला. तर पाहू शकता कसा मासा आपल्या हाती लागलेला आहे. गाळाला एक मासा आलेला आहे आपल्या हाती 1 घंट्यानंतर. जरा आता आमचे पण होप्स वाढलेले आहेत मित्रांनो. बघूयात अजून किती मासे पकडता येते तेवढे पण पकडून घेऊन जाऊयात. या ठिकाणी अजून खूप सारे जण आलेले आहेत मासे पकडायला. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे काका बोटमध्ये बसून त्यांनी गाळ टाकला होता तलावामध्ये, तर त्यात मासा पकडत आहेत. तर पाहू शकता त्यांच्या हाती खूप सारे मासे लागलेले आहेत. ते गाळात त्यांच्या मासे खूप सारे अडकलेले आहेत पाहू शकता तुम्ही. तर चला पुन्हा एकदा ट्राय केलेलं आहे शुभमने टाकून गाळ टाकत आहे. बघूयात आता येतो की नाही आपल्या हाती मासा. पुन्हा एकदा टाकलेला आहे. पाहू शकता परत एक मासा आपल्या हाती लागलेला आहे पाहू शकता, पण खूप छोटा मासा लागलेला आहे हाती मित्रांनो. खूप छोटा आहे. छोटा मासा आहे एकदम. तर चला पुन्हा एकदा परत एकदा ट्राय करूयात. आपल्याला मोठा मासा हाती लागत नाही, खूप छोटे मासे हाती लागत आहेत. पुन्हा एकदा बघूयात. शुभमने पुन्हा एकदा गाळ टाकलेला आहे. पाहूयात मासा हाती येतो की नाही येत. शुभम पण बोर झालेला आहे खूप, मी पण बोर झालेलो आहे, त्यामुळे आम्ही बसलोय. बघूयात मासा येतो की नाही. तर पाहू शकता मित्रांनो, एक मासा पुन्हा एकदा आपल्या हाती लागलेला आहे. हा थोडा मोठा मासा आहे पाहू शकता तुम्ही. 3 मासे आपण पकडलेले आहेत. किती आहे तर पाहू शकता मित्रांनो, हो अरे खाली पडला मासा. तिसरा मासा आहे, तिसरा. 3 मासे पकडलेले आहेत आपण. तर बघूयात आता. यार ते बाई, पण आपण पिशवी नव्हती आणली त्यामुळे आपण रुमालमध्येच आपण मासे ठेवत आहोत. होऊ शकता आपण आतापर्यंत 3 मासे पकडलेले आहोत पिशवी लागणारच आहेत. पाहू शकता हा आपला एक मासा अजून जिवंत आहे. तर मित्रांनो, आता खूप वेळ झालेला आहे. आम्ही 5 घंट्यापासून मासे पकडायचा प्रयत्न करतोय. इनमीन 3च मासे हाताला आलेले आहेत. खूप कंटाळा आलेला आहे. आता आम्ही 3च मासे पकडलेले आहेत आणि जातो घेऊन. आता खूप वैताग झालेला आहे. शकता हे पण या ठिकाणी किती प्रयत्न केलेले आहेत. शुभमने पण खूप प्रयत्न केलेले आहेत, पण काही एक पण मासा हातात नाही आलेला आहे. म्हणजे सॉरी, मासा तसा आलेला आहे आता 3च मासे आलेले आहेत. बोल रे. बोर झाले लई म्हणजे लई. हे होतं लय वैतागलेलं आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण फक्त 3च मासे पकडलेले आहेत. मित्रांनो, मासे काय हातात लागत नाहीये. या ठिकाणी पाहू शकता शुभम पण आपला वैतागून उभा थांबलेला आहे. मासा एक पण आता लास्ट वेळ आलेली मासे पकडायची. आता सकाळपासून तर फक्त 3च मासे लागलेत. आता शेवटचं टाकून आलोय. लागलं तर ठीक, नाहीतर घरी जाणार. चला बघूया आता. तर मित्रांनो, आता म्हणजे खूप वेळ झालेला आहे. आम्ही खूप वेळचा मासे पकडायचा प्रयत्न करतोय. लगभग आम्हाला 10 घंट्याच्या वर झालेले आहे. आम्ही एवढ्या वेळामध्ये फक्त 3च मासे पकडलेले आहेत. या ठिकाणी शुभम पण जाळ टाकून बसलेला आहे. खूप वेळ झालेला आहे, पण एक पण मासा काही हातात आलेला नाही आहे. 3 येऊ राहिले. 3
आला तर एकदम छोटा मासा येतोय, तर त्यामुळे आता खूप कंटाळा आलेला आहे पकडून. बघत आहे लास्ट आपण ट्राय करूयात, एकदा केलेला आहे आता एकदा ट्राय, तर नाही झालं तर आता निघूयात आपण घरी. चला मित्रांनो, आता पण काय आपल्या हातात मासा आलेला नाहीये, त्यामुळे आपण आता निघूयात घरी. 3 मासे आलेले आहेत, तर ते काय मी तर काय खाणार नाहीये, शुभम पण नाही खाणार आहे म्हणतोय. तर बघू आपण ते आता काय करायचे तर वरती जाऊन. पाहू शकता मित्रांनो, शुभमनी पण सगळं आवरलेलं आहे. निघूयात आपण आता. नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा ट्राय करू आपण नेक्स्ट संडेला. यावेळेस काय या संडेला काय आपल्याला मासा हातात नाही लागलेला, नेक्स्ट संडेला आपण ट्राय करूयात. तर चला निघूयात. चला मित्रांनो, चला तुम्ही पण मासे पकडले. तर मित्रांनो 3च मासे हाताला लागलेले आहे. चला आता निघतो आम्ही. काय म्हणणं आहे का तुझं? काय नाही म्हणलं, चल. शुभम खूप बोर झालेला आहे, तर चला आता निघूयात मित्रांनो. तर चला मित्रांनो, निघूयात आता आपण घरी. इनमीन 3च मासे आपल्या हाती लागलेले आहेत, त्यामुळे मूड पण खूप ऑफ झालेला आहे. मॉर्निंगपासून आपल्या हाती फक्त 3च मासे लागलेले आहेत. तर चला निघूयात घरी आपण. तर मित्रांनो पाहू शकता आपण 3च मासे पकडलेले आहेत. तर चला आता काय हे मासे काय आपण खाणार नाही, देऊ कोणाला तरी. तर चला आता निघलेलो आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही तळं हे. चला आपण निघलेलो आहेत आता. काय म्हणतो शुभम? काय झालं मी बस आता. मछली जल की राणी आहे श्री. इकडे मासे असते. हा, या साईडला ना. इथं हलतच नाही, पाणी वाहत नाही ना. चला मित्रांनो, आपण घरी निघलेलो आहेत. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी शुभम पण तहान लागली होती, त्यामुळे पाणी पित आहे, हात आणि ते सर्व काही धुवून घेत आहे. पण मित्रांनो आज काही एवढी मजा नाही आली, तशी थोडीफार मजा आली. 3च मासे आपल्या हाती लागलेले छोटे, तर ते शुभम घरी घेऊन चाललेलं आहे. तर पाहू शकता आपल्याला जायच्या वेळेस या ठिकाणी मेंढ्यांचा कळप दिसलेला आहे. तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग आपला या ठिकाणीच मी एंड करतो. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेक्स्ट संडेला आपण पुन्हा या ठिकाणीच येऊयात आणि खूप सारे मासे पकडून घेऊन जाऊयात. तर चला मित्रांनो, हा आपला ब्लॉग या ठिकाणीच एंड करतो. धन्यवाद.